रामकृष्णारी हॅलो हॅलो रामकृष्णारी सारा सार विचार करा उठाउटी सारा सार विचार करा उठाउटी नामधरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भवशंधू जलमुनिया कुळी वाचे स्मरे राम धरिहाची निमहरणशी तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भवशंधू तुका मने कोटी कुळेती पुनीत भावे गाता गीत विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भवशंधू विठ्ठल विठ्ठला 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 महायोग पिटे तटे भीमारथ्यं वरं पुंडलिकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगा करू प्रथमान दुसरे चरणा संताजिया दुसरे चरणा संताजिया कृपादाने कथेता बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथमन मन दुसरे चरण संताची त्यांच्या थोडा आवाज ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकिया ज्ञानदीपा
नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जयांचे केल्या स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्रीचरण श्री गुरुचे. जयाचिनी आटवे शब्दसृष्टी अंगवे, सारस्वत अगवे जीवेसिये. वकृत्वा गोडपणे अमृता ते पारुके म्हणी, रस होती ओळंगणे अक्षरासी. भावाचे अवतरण अवतरती खुण, हाताचडे संपूर्ण तत्वबोध विठ्ठल सारासार विचार, सारासार विचार करा उठाउटी. नामधरा कंठी विठोबाचे, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्गट भवसिंधू. प्रस्तुत प्राप्तस्थळी सेवेसाठी घेतलेला अभंग देहूचे महान साधू जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा अभंग असून ह्या अभंगामध्ये तुकोबरायनी नामाचा उपदेश केलाय किंवा नामाचं वर्णन सांगितलंय. विठ्ठल मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, या वार करे संतांचा, 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 मस्तक पायावरी, या वार करे संतांचा, या वार करे संतांचा, या वार करे संतांचा. मस्तक माझा पायावरी, या वारकरी संताची या. सारासार विचार करा उठाउटी, नामधरा कंठी विठोबाचे. अभंगाच्या चिंतनाला सुरुवात करू. पाहता गेलं तर जीव, प्रत्येक जीव कशाच्या पाठीमागे? शत्रुघ्न महाराज कशाच्या पाठीमागे? तुम्हाला पहिला प्रश्न कशाच्या? तुम्ही पकवाज वाजवता कशासाठी? सुखासाठी. हां, तुम्ही राईट उत्तर दिलं. विठ्ठल विठ्ठल. आज जगतामध्ये जी धडपड आहे, जे कार्य आहे, फक्त त्याचं एक कारण आहे, ते म्हणजे सुख. प्रत्येक जण सुखाच्या पाठीमागे लागतो. प्रत्येकाला वाटतं की मला सुख भेटेल, पण ह्या जगतामध्ये सुख आहे का? आहे का? नाही महाराज, ह्या जगतामध्ये सुख नाही. कारण ज्ञानोबरांचीच ओवी आहे. ज्ञानोबराय सांगतात, मृत्यूलोकी सुखाची काणी, ऐकजेल कवणाची श्रवणी, कैसी सुख निद्रा अतुरणी विंगळाची. ज्ञानोबराय म्हणतात, अरे विंगळ आहे, विंगळ. इंगळ म्हणजे विस्तव, आणि विस्तवाचं अतृण केलेलं आहे. आणि विस्तवाच्या हतृणा केल्यानंतर एखादा मूर्ख माणूस त्यावर निद्रस्त झालाय, पहुळलाय, आणि म्हणतो, आहा मला सुख आहे. अरे मूर्खा, तुला कसलं सुख? ज्यापासून तुला आग लागत आहे, ज्यापासून तुला चटके भेटत आहेत, त्या चटकेपासून तू कुंडली कबर विस्तवाचं हातरून करून तो मनुष्य म्हणतो मला सुख आहे. कशाचं? विस्तवाचं. तसा या मृत्यू लोकामध्ये सुख नाही बाबा. ज्याप्रमाणे विस्तवाचा हातरून करणारा मनुष्य म्हणतो मला सुख आहे, तो मूर्ख आहे. त्याप्रमाणे ठेकणाच्या बाजे सुखाची कल्पना, मूर्खत्व वचना, मूर्खत्व वचना, ठेकणाच्या बाजे सुखाची कल्पना, मूर्खत्व वचना, मूर्खत्व वचना.
बाजे सुखाची कल्पना. हो, ढेकणाने सर्व ते अतरुण बाज सर्व लिप्त झालेलं आहे आणि तिथं झोपल्यानंतर सुख आहे का? जसं तिथं कल्पना सुखाची करणं हे मूर्खाचं लक्षण आहे, तसे ज्ञानोबराय म्हणतात ह्या मृत्यू लोकामध्ये सुख प्राप्त करणं हे मूर्खाचं आहे. पहा, विचार करता गेलं, सविस्तर पाहता विचार करायला गेलं तर आपण जन्माच्या आधी कुठे असतो? कुठे असतो सांगा बरं, बोला, कुठे असतो? देवाघरी नाही, देवाघरी असतो पण त्यामध्ये आपण आईच्या गर्भामध्ये असतो. आईच्या गर्भामध्ये वास्तव्याला असताना तिथं आपल्याला काय भेटतं हो? काय भेटतं? येशी, फॅन, पंखा, तिथं काय असतं? व्यवस्था असते का? नाही मला महाराज. मल, मूत्र, श्वेत, घाण, विष्ठा असते आणि त्या मलमूत्रामध्ये किती दिवस लोळावं लागतं? 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस? नाही, चांगले 9 महिने 9 दिवस त्या मलमूत्रामध्ये लोळावं लागतं आणि ते लोळल्यानंतर पुन्हा जन्म होतो. आकांतुत जननी दुःखे दाहे मोकली. 9 मास कष्टलासे नागाने प्रसूत झाली. 9 मास कष्टलासे नागाने प्रसूत झाली. एकाचे कर्म जाण मान तुझी अडकली. एकाचे कर्म जाण तुझी मान अडकली. आकांत तू जननी सोहम जुजू रे बाळा निज ध्यानी निज पा लक्ष लागो दे डोळा. ज्ञानोबरायाने ही मदलासा प्रकरण नेलेलं आहे. ती मदलासा आपल्या लेकराला झोका देत असताना ती आपली गाणं म्हणते. माझा शेंबड्या माझा बाळा असं नाही. ज्ञानोबरायाने त्या मदलासा स्त्रीचं वर्णन केले. सोहम जुजू रे बाळा निज ध्यानी निज पारे लक्ष लागो दे डोळा. तुझं ध्यान कुठं असावा? त्या परमात्म्या ठिकाणी असावं. कारण की हा देह कसा आहे? दुःखाचा आहे. तुझा जन्म दुःखातून झालेला आहे. मला सांगायचं आहे, पहिल्यांदा आपण गर्भामध्ये असतो तेही दुःख सहन करतो. पुन्हा जन्माचं दुःख असं करतात की काय आहे त्या स्त्रीला आणि त्या बाळालाच कळतं काय जन्माचं दुःख असतं. वांज स्त्रीला ते दुःख कळत नाही. विठ्ठल विठ्ठल. ते जन्माचं दुःख झाल्यानंतर थोडंसं ते बाळ मोठं होतं. मोठं म्हणजे ते अगदी 1.5 महिन्याचंच असतं आणि 1.5 महिन्याचं असल्यानंतर त्याला भूक, ताण, 1 नंबर 2 नंबर काही बोलता येत नाही, काहीच नाही. त्याला रडल्याशिवाय भूक मिळत नाही, त्याला रडल्याशिवाय तहान भेटत नाही, पाणी भेटत नाही आणि त्याला रडल्याशिवाय 2 नंबर 1 नंबरही कळत नाही. रडावं लागतं महाराज, तेव्हा भेटतं. म्हणजे त्याला अगदी 1.5 महिन्याच्या बालकाला सुद्धा दुःख आहे. बिडर थोडं मोठं झालं की मग महाराज त्याची ती टाळू माकण्यासाठी, मजबूत करण्यासाठी ती डोक्यावरची टाळू माकावं लागते आणि ती टाळू माकणारा रगडून माकावं लागते, आल्हाद नाही. आणि ती माकणारी 16 वर्षाची पोरगी असते का? नाही महाराज, चांगली 70-80 वर्षाची दांगट म्हातारी असते, आहे का नाही? आणि ती दांगट म्हातारीने तिचे इतके काम करू करू हात निबर झालेला असतात महाराज, इतके निबर. तिने जर चुलीवरचा तवा खाली उचलला तिला तवा पोळत नाही पण तवाच करपून जातो, इतके तिचे हात निबर असतात. अशी 70-80 वर्षाची म्हातारी ती लहान बाळाला टाळू मागते आणि ते टाळू मागताना ते बाळ टाळू फोडतं, रडतं, पण त्या बाळाकडे लक्ष देत नाही. मला सांगायचं आहे, अगदी 1-2 महिन्याच्या बाळाला सुद्धा दुःख आहे महाराज. थोडं मोठं होतं, मोठं झाल्यानंतर मग त्याला खेळण्याचा नाद लागतो. काय लागतो? खेळण्याचा नाद. मग गाडी आणा, विटी आणा, दांडू आणा, चक्का आणा, बाहुली आणा,
असं खेळण्याचा, नाही दिलं की रडतो, वडिलाकडे हट्ट करतो. एखादा खेळ पाहिला की त्याला हवं लागतं आणि जर नाही दिलं तर मोठ्यानं रडतो. मग भाऊलीच्या नादी लागतो. कोणत्या? बारक्या भाऊलीच्या. हळू मग मोठ्या भाऊलीच्या नादी, आहे का? आणि मोठी भाऊली असं म्हणतात की लहान भाऊलीपेक्षा मोठी भाऊली जास्त दुःख देते. हा म्हणजे काळ्या मुंगीपेक्षा लाल मुंगी जास्त चावते. त्याचप्रमाणे मोठ्या भाऊलीचं दुःख. मोठ्या भाऊलीचं दुःख काय? अनाचा पाडावता, आणा एक आणा, आणा दोन्ही आणा, आणा त्रिक आणा, आणा चोक आणा, आणा नथनी, आणा गजरा, आणा साडी, आणा मीठ, आणा चटणी, सगळं आणा 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 होतो. कसा बसा त्या बाईच्या पाठी मागं ओढत आपल्या संसाराचा गाडा ओढतो. मग पुन्हा लेकरं बाळ होतात. लेकरं बाळ झाल्यानंतर सुद्धा दुःख महाराज. काय दुःख? पप्पा पेन्शिल पाहिजे, पप्पा पाटी पाहिजे, पप्पा दप्तर पाहिजे, पप्पा अमुक पाहिजे, पप्पा टमुक पाहिजे. आयुष्याचा गाडा रगडत हा संसाराचा ओढतो महाराज. पुन्हा थोडंसं काही झालं ती लेकरं मोठाले होतात. मोठाले झाल्यानंतर त्यांच्या शिक्षणाचं टेन्शन झाल्यानंतर त्यांच्या लग्नाचं टेन्शन. राम राम पाहुणं, राम राम. ते म्हणतं राम राम नको. पोराचा बाप लांबूनच पोरीच्या बापाला घालतो राम राम. ते म्हणतो यंदा राम राम नको. अहो चहा प्यायला नको म्हणतो. 3 घरी चहा प्या झालाय. नको आता. अहो या ना. नाही औंदा नाहीच. नाही औंदा नाही आम्हाला नाही बोलायचं. अहो या चहा. नग 3 घरी झाला. जो कधी बाप कुणाच्या नतमस्तक झाला नाही तो आपल्या पोरासाठी लोकाच्या दारोदारी भीक मागतो. त्याचं दुःख विठ्ठल. त्याचं दुःख झालं की महाराज मग काय ते कसं बसं त्या पोराचं लग्न होतं. पोराचं लग्न झाल्यानंतर मग सून घरात येते. मग सून महाराज, सून तर सून असते नाही का? टोचून बोलणारी असते, खालीवरी बोलणारी असते. तुम्हाला कळत नाही का? खोकता तुम्ही, इथंच बसता तिथं बसता, तुमच्या तोंडातून लाळ येते, तुमच्या तोंडाचा वास येतो, तुम्ही लांब व्हा. सासऱ्याला लांब करते महाराज. आता कलियुगाचं सुना झाल्या असा दन्या आहे का नाही? कठीण आहे आता सुनाची मजा आहे. ह्यांचं कसं अवघड झालंय, ह्या म्हाताऱ्याचं कसं अवघड झालं खरं सांगू का? त्यांच्या काळात तरुणपणी त्यानं सासूचा सासरवास सोसला आणि आता म्हातारपण आलं तर सुनाचा सासरवास भोगावा लागतो. विठ्ठल. कसं बस महाराज ते सुनाचंही बोलणं घेऊन घेतं म्हातारं. पण पुन्हा काय येतं? वृद्धाप्य येतं. आणि वृद्धाप्य आल्यानंतर मग काय? नीट बोलता येत नाही, नीट चालता येत नाही, कानातून ऐकू येत नाही, डोळ्यांना दिसत नाही, नाकामधून सारखा लाळ येतो, नाकामधून शेंबूड येतो, मज नाही हात पाय, डोळा पडली या झापड, करणे हे बधीर झाले, वाचा बोले बोबड, नाक मुक गळू लागले, लाळ आणि शेंबूड, श्वाना परी गती झाली, अवघी करती हाड. विठ्ठल. जो म्हातारा त्याच्या आईन 10-15 पोरं फिरवीत होता. पाठीमागे त्याच्या 10-15 पोरं असायचे. आणि तोच तरुण म्हातारा झाल्यानंतर तो खोकल्यानंतर त्याच्या तोंडामधून दुर्गंध येतो. आणि तोच तरुण म्हातारा झाल्यानंतर त्याला त्याच्याच घरचे म्हणतात, ओ आजोबा नाही म्हातारा म्हणतात, ए म्हाताऱ्या जवळ येऊ नको, लांब होय, तुझ्याकडून आम्हाला त्रास होतोय महाराज. जो म्हातारा तरुणपणामध्ये 10-15 पोरं फिरत होतं त्या म्हाताऱ्याला म्हातारपणी कोणी विचारत नाही. ते दुःख सहन करतो. प्राणप्रणयाच्या वेळी राहती निराळी रांडा पोरे सकळ. महाराज जी आप्त आहे, नातेवाईक आहे, ते सगळे बाजूला होतात महाराज. आणि पुन्हा शेवटचा काळ येतो, मरण महाराज. मरतो
पण त्याला सुखाची प्राप्त होत नाही. विडल विडल नाही महाराज, सुख भेटतच नाही. हा, माणूस किती प्रयत्न करतो संसारासाठी, किती प्रयत्न करतो सांगा ना बरं. अख्खं जीवन कशासाठी जातं? जीवन, हा, अख्खं जीवन फक्त कुटुंबासाठी जातं. अख्खं जीवन माझं माझं मारण्यात जातं. अख्खं जीवन मित्रासाठी, आपल्या घरच्यासाठी जातं. पण संत महात्मे म्हणतात, ज्यासाठी आपण राबतो, ज्यासाठी आपण लबाडपण करतो, ज्यासाठी आपण काम करतो, ज्यासाठी आपण ठकपणा करतो, ते खरे आपले आहेत का? आपले आहेत. हा, आपण रात्रंदिवस कष्ट करून ज्या बायका मुलासाठी कष्ट करतो ते फक्त स्वार्थीपणाचे आहेत. मायेचा बाजार आहे. जोपर्यंत संपत्ती आहे, जोपर्यंत पैसा आहे, तोपर्यंत मान आहे महाराज. एकदा पैसा संपला, एकदा पदराच्या गाठ सुटली की मग कोणी जवळ येत नाही महाराज, कोणी जवळ येत नाही. हो, जे मायबाप आहेत ते सुद्धा स्वार्थासाठी आहे. जी पत्नी आहे ती सुद्धा स्वार्थासाठी आहे. जी मित्रमंडळी आहे ती सुद्धा स्वार्थासाठी आहे. जी भाऊकी आहे, सोयरी धायरी, ती सुद्धा फक्त स्वार्थासाठी आहे. तुकोबराय म्हणतात, पत्नीचं प्रेम कुठेपर्यंत महाराज, कुठेपर्यंत? सदा शृंगार भूषणी कांतालवे बहुमाने. हो, पत्नीला जर नठ्ठा पट्टायचं सामान आणून दिलं ती महाराज मान देते, सन्मान देते, आवो आवो करते, आवो जावं करते. आणि तिला जर काही नाही होऊन दिलं तर त्याच्या कुळाचा उद्धार करते. हा, एखाद्या बेवड्याची बायको पहा, याचा मुडदा बशीला, कुठं खपला आमचा बेवडा काय माहिती, अशा शिव्या देते महाराज. हा, कारण का? त्याच्यापाशी निर्धन आहे महाराज. हा, पत्नीचं प्रेम त्या पुरुषावर नसतं महाराज, त्याच्या पैशावर असतं. हा, मायेबापाचं प्रेम सुद्धा तसंच आहे महाराज. माये बापे सांभाळती, लोभा कारणे पाडती, तैसा नभे दे बराव, त्याचा कृपाळू स्वभाव. मायबापाचं प्रेम कसं आहे महाराज? कारण की मायबापाचं प्रेम सुद्धा स्वार्थ आहे. हा मुलगा आपण सांभाळ केल्यानंतर म्हातारपणे आपली काठी होईल, म्हातारपणे आपला आधार होईल, म्हणून ह्याचं पालन पोषण करायचं आहे. पहा, आपण पाहता गेलो, एखादं लहान बाळ असू द्या 5-6 वर्षाचं, आणि त्याच्याकडून चुकीनं आरसा फुटू द्या महाराज. चुकीनं आरसा फुटल्यानंतर त्याची आई खनकन कानाखाली आणते आणि म्हणते 100-150चा आरसा तोडला. 100-150च्या आरशासाठी आपल्या लहान बाळाला ते आणते. महाराज, प्रेम कशावर आहे तिचं? आरशावर आहे की त्या लेकरावर आहे महाराज. पाहता गेलं तर मायेचा बाजार आहे महाराज, सगळं मायेचा बाजार. ही स्वैरी धायरी नातलग ज्ञानोबराय म्हणतात कशी 15व्या अध्यायामध्ये वर्णन करतात. आगी लागल्या रुखी देखुणी सैरा पळती पक्षी, तैसे सांडले असे की विकल्पीजे निकोवड्या निष्ठुरा, उपगजे जीवी स्वैरा, तेवी नागवती बिखारा वेठाळुजे. आगी लागल्या रुखी, रुखी म्हणजे झाड. ज्याप्रमाणे झाडावर आश्रय करणारे पक्षी त्या झाडाला आग लागल्यानंतर पडून जातात. त्याचा विचार करत नाही ती पक्षी की बाबा इतक्या दिवस ह्या झाडाने आपला आश्रय दिलेला आहे, इतक्या दिवस ह्या झाडाने आपल्याला सावली दिलेली आहे, म्हणून आता हे झाड संकटात आहे तर आपण याला साह्य करायचं, पडून जायचं नाही. पण जीव वाचवण्यासाठी आगी लागल्या रुखी देखुणी सैरा पळती पक्षी, तैसे सांडली असे की विकल्पीजे निकवड्या निष्ठुरा, उबगजे जीवी स्वैरा, टीवी नागवती विखारा वेटाळूजे. ज्ञानोबराय म्हणतात निकवड्या निष्ठुरा, निकवड्या निर्धन माणसाला मान नसतो, सन्मान नसतो महाराज. पैशावाला असेल स्वैरा नसतो, लांबलचा असतो, मावस मेवण्याचा मेवणा असतो. पण आपण काय म्हणतो, पटाडे महाराज काय म्हणतो, आमचा पाहुणा आहे. पैशावाला असला तर आमचा पाहुणा, आणि जवळचा सब पैसे के भाई, भाई 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 सब पैसे के भाई, सब पैसे
सब पैसे के भाई दिल का साथी कोई नाही. कबीरजी महाराज म्हणतात सगळे पैसा आहे महाराज, मायेचा बाजार आहे. जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत मान सन्मान देतील. एकदा पैसा संपला की संपलं महाराज. धनवंता लागी सर्व मान्यता जगी. हो, श्रीमंत असेल तर रामराम घालतात, गरीबाला रामराम घालीत नाही महाराज कोणी. हो, हे स्वैरी धायरे कसे आहेत, फक्त पैशाचे आहेत. ज्ञानोबराय म्हणतात ती ह्याच्यापेक्षा ज्ञानोबरायने खालचं उदाहरण देऊन सांगितलं. ही स्वैरी धायरी आप्त नातेबाईक मित्र भावकी कसे आहेत. जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत तुम्हाला चिटकतील. एकदा पैसा झाला की तुम्हाला कोणी चिटकणार नाही. ज्ञानोबराय एक उदाहरण देऊन सांगतात. ज्याप्रमाणे एखादा देह विक्रय करणारी वेश्या असते आणि ती देह विक्रय करणारी वेश्या आपल्या ग्राहकाला कुठेपर्यंत जवळ करते, जोपर्यंत त्या ग्राहकाजवळ पैसा आहे तोपर्यंत स्त्री त्या ग्राहकाला जवळ करते. आणि एकदा त्या ग्राहकाचा पैसा संपला की ती जवळ काय पण दाराच्या उंबराट्यात सुद्धा उभी करीत नाही. ज्ञानोबराय म्हणतात जैसा वेशा भोगडी जैसा वेशा भोगी कवडा येचे मग दारही चिपुणे तैसे तैसे लाजीरवाणी दीक्षिताचे काय सांगू विडल विडल. म्हणून महाराज ह्या जगतामध्ये भ्रमिस्त माझं माझं करणं इथं कोणी नाही, कोणीच नाही. एकदा असाच राजा एकदा प्रधानाला विचारलं, बाबा हे सगळं जग कशासाठी करत असेल, म्हणजे हे कुणा कोण प्रेम करत असेल. सगळेजण म्हणतात माझं तुझ्यावर प्रेम आहे, तुझं माझ्यावर प्रेम आहे, पण खरं कुणावर प्रेम असेल सांग बरं. प्रधान म्हणला आता काय करावं, मला सभा भरा. सभा भरली आणि सभा भरल्यानंतर एक येऊन सांगत होतं म्हणे दोघा भावाचं प्रेम जास्त असतं म्हणे. दुसरा म्हणू लागला नाही नाही भावाचं नाही, दोन मित्राचं प्रेम जास्त असतं. तिसरा म्हणला नाही हो मित्राचं नाही, दोघा पती पत्नीचं प्रेम जास्त असतं. चौथा म्हणला नाही नाही पती पत्नीचंही प्रेम नसतं, खरं प्रेम माया आणि लेकराचं असतं. ते राजाला काही पटाना, त्याला काही पटाना. शेवटी काय करावं काय कळेना. राजा चिंतित बसला. त्याला प्रधानाला बोलवलं, प्रधान ह्या शंकेचं उत्तर मला दे. प्रधान म्हणला देतो महाराज, पण मला 1 दिवसाचा कालावधी द्या. ठीक आहे 1 दिवसाचा कालावधी देतो तुला. ठरल्याप्रमाणे प्रधान त्या राजवाड्याच्या बाहेर गेला आणि राजवाड्याच्या बाहेर गेल्यानंतर एक मोठा हौद खोंदला. हौद खोंदल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो राजा राणी परिवार सर्व सेवक गाववाले सर्व त्या हौदाच्या अवतीभोवती बसले. आता प्रधान ह्याचं उत्तर काय देतोय. त्या हौद खोनल्यानंतर त्यामध्ये एक माकडीन आणि माकडीचं पिलू टाकलं आणि माकडीन आणि माकडींचं पिलू टाकल्यानंतर वरून त्या हौदाच्या वरून एक पाण्याचा प्रवाह वरून सोडला. ते लहान पिल्लू आणि ती माकडीन दोघे माईलेकर त्या हौदामध्ये खेळत होते. ते पिल्लू उड्या मारित होतं आणि जाऊन आपल्या आईचं चुंबन करीत होतं. आई त्याला जवळ घ्यायची पुन्हा सोडायची, ते लेकरू लांब जायचं. सर्वजण म्हणू लागले काय मायलेकराचं प्रेम, काय मायलेकराचं प्रेम आहे. सर्व आनंदित झाले, पण ह्याचं उत्तर काय प्रदान देणार होतं हे कुणालाच माहीत नव्हतं. पाण्याचा प्रवाह सोडला, पाणी हौदामध्ये येऊ लागलं आणि येत असताना ते पिल्लू त्या पाण्यामध्ये भिजू लागलं. आपलं लेकरू त्या माकडीला वाटलं आपलं लेकरू भिजत आहे म्हणून पटकन तिने आपले ते कमरेवर लेकरू घेतलं. काय माकडीन कमरेवर लेकरू घेतलं. पुन्हा पाण्याचा प्रवाह पाण्याचा पाठ चालूच होता. हळूहळू पाणी वाढत होतं. घोट्याचं पाणी माकडींच्या कमरेपर्यंत आलं. पुन्हा आपलं लेकरू भिजत आहे म्हणून तिनं आपल्या छातीशी बिळगलं. पुन्हा पाण्याचा प्रवाह वाढतच होता आणि छातीपर्यंत पाणी त्या माकडींचं आलं. शेवटी तिनं उचललं आपल्या खांदीवर घेतलं. पाणी वाढतच होतं, पाण्याचा प्रवाह वाढतच होता. वाढता वाढता ते छातीचं पाणी त्या माकडींच्या खांदीपर्यंत गेलं आणि खांदीपर्यंत गेल्यानंतर लेकरू भिजत आहे म्हणून त्या माकडीने पुन्हा डोक्यावर आपलं ते लहान लेकरू मांडलं. मांडल्यानंतर पाण्याचा प्रवाह वरून सोडीतच होते. ते खांदीचं पाणी डोक्यापर्यंत गेलं नाही महाराज. ते खांदीचं पाणी त्या माकडींच्या दाडाला लागलं आणि दाडाला लागल्यानंतर ते पाणी वाढत आहे. पुन्हा ते पाणी माकडींच्या तोंडात जाऊ लागलं, माकडींच्या नाकात जाऊ लागलं आणि ती माकडीन कासावसी झाली महाराज. इकडे
तिकडे पाहू लागली. आता काय करावं काय कळेना. मागचा पुढचा काही विचार केला नाही. ते डोक्यावरचं लेकरू होतं, तिनं बटकन खाली ठेवलं आणि आपल्या नाका तोंडात पाणी जाऊ नये म्हणून त्या लेकराच्या उरावर बसून आपला तोंडाचा घसा वरी काढू लागली. विठ्ठल महाराज, हे जगात भ्रम आहे महाराज. सगळ्यात जीव कशावर आहे? कोणी म्हणत असेल माझा जीव ह्याच्यावर आहे, नाही. सगळ्यात जीव आपल्या आत्म्यावर आहे महाराज. हा, सगळ्यात कोण प्रेम करत? स्वतःवर प्रेम करतं, कोणी कुणावर करत नाही. सगळं आपल्यासाठी आहे, फक्त हा मायेचा बाजार आहे. म्हणून ह्या जगतामध्ये जन्म न जन्म जातो, पण सुखाची प्राप्त होत नाही. किती जन्म जातो महाराज? कितीही जन्म जातो, पण सुखाची प्राप्त होतच नाही. कारण हा संसार कसा आहे? मूळ दुःख रूप आहे. हा दुःख बांधावडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोट, सुखाचा विचार नाही कोट, सुखाचा विचार नाही कोटे. दुःख बांधावडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोटे, सुखाचा विचार नाही कोटे, सुखाचा विचार नाही बांधावडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. कुठेच नाही महाराज. सुख नाहीच आहे याच्यामध्ये महाराज. मग सुख कुठं आहे? सुख त्या परमात्म्याच्या ठिकाणी आहे. तो परमात्मा कोण आहे? सुखाचा आगार आहे. सर्व सुखाचे आगार बापरक माधीवीवर. तो परमात्मा सुखरूप आहे. तो सुखरूप पैसे सांगा तुझ्या माझ्या. सुखरूप पैसे सांगा. सुखरूपायचा कोणी सांग माझ्या पांडुरंगा सारी. माझ्या पांडुरंगात त्या पांडुरंगाशिवाय दुसरं कोणी सुखरूप नाही. मग त्या परमात्म्याच्या प्राप्तीसाठी तुम्हाला सुख पाहिजे असेल, त्या परमात्म्याची प्राप्ती करावं लागेल. करशी तळमळ तरी तू पंढरीशी जाये एक वेळ. मग तू अवघाची सुखरूप होसी, जन्मोजन्मीची दुःख विसरासी. तो परमात्मा सुखरूप आहे असं प्रवचन सांगितल्यानंतर काही साधक तुकोबरायांकडे गेले. तुकोबरायांना साष्टांग दंडवत घातला आणि दंडवत घातल्यानंतर तुकोबरायांना म्हणली, तुकोबराय तुम्ही म्हणता ह्या संसारामध्ये दुःख आहे, मान्य आहे. आम्हाला सुद्धा सुख पाहिजे आहे. आम्हाला सुद्धा त्या परमात्म्याची प्राप्ती करायची आहे. आम्हाला सुद्धा उपाय सांगा, पण असा साधा सोपा उपाय सांगा. लय भानगडीचा सांगू नका. आम्हाला शत्रुघ्न महाराजसारखा पकवाज वाजायला सांगितलं तर वाजवायला येईल का आम्हाला? हा पकवाज सुद्धा परमात्म्याच्या प्राप्तीचं साधनच आहे ना एक. त्या परमात्म्याच्या तालावर भजन करणं हे परमात्म्याचं साधन आहे. पण येईल का आपल्याला? आता माझ्या वयात होईल का? नाही होणार महाराज. माझं वय म्हणजे म्हातारा नाही मी, पण होईल का? नाही होणार. ज्ञानेश्वरी पाठांतर करायला होईल का? नाही. योग याग करता येईल का? नाही महाराज. असं काहीतरी सोपं साधन सांगा, ज्या योगे आम्हाला त्या परमात्म्याची प्राप्ती होईल, ज्या योगे आम्हाला ते सुख भेटेल. कोपऱ्याने त्या साधकाची नाडी ओळखली. ज्याप्रमाणे एखादा पेशंट डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टर त्याचा तपासतो आणि त्याला रोग सांगतो. रोग सांगितल्यानंतर काय करतो? औषधाच्या गोळ्या लिहून देतो. त्याचप्रमाणे तुकोबराय म्हणतात, तुला सांगतो उपाय. कोणता उपाय? ते महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. सारा सार विचार करावं सारा सार विचार करावं सारा सार विचार करावं
सार विचार करावं गावं ते सारा सार विचार करावं गावं ते सारा सार विचार करावं गावं ते सारा सार विचार करावं गावं ते नाम धरा विठोबाचे नाम धरा विठोबाचे दयाच्या ठिकाणी निर्सवाचा काटा दयाच्या ठिकाणी निर्सवाचा काटा नाम धरा सारा सार विचार करा उठावं नाम धरा कंठी विठोबाचे नाम धरा कंठी नाम धरा कंठी विठोबाचे नाम धरा कंठी विठोबाचे सारासार विचार करा उठाउटी नाम धरा कंठी विठोबाचे. तुकोबराय म्हणतात तुम्हाला सुख पाहिजे ना, दुःखाचा त्याग करायचा आहे ना, मग मी सांगतो ते उपाय करा. काय उपाय करा? सारासार विचार करा. आता सारासार काय? सारासार रस्सी. सारासार काय? सारासार ज्याच्या ज्याच्या दृष्टीने वेगळं वेगळं आहे. माझ्या दृष्टीने सारासार वेगळा आहे. आदरणीय हरिभक्तपरायण मृदंगाचार्य मृदंगमर्षी शत्रुघ्न महाराज पठाडे यांच्या दृष्टीने सारासार वेगळा आहे. भागवताचार्य माऊली महाराज चव्हाण यांच्या दृष्टीने सारासार वेगळा आहे. सोपान महाराज, रामेश्वर महाराज, सचिन महाराज यांच्या दृष्टीने सारासार वेगळा आहे. सिस्टीमवाले यांच्या दृष्टीने सारासार वेगळा आहे. कॅमेरावाले यांच्या दृष्टीने सारासार वेगळा आहे. आणि तुम्ही श्रोती मायबाप यांच्या दृष्टीने सारासार वेगळा आहे. ज्याच्या दृष्टीने त्याच्या दृष्टीने सार आसार वेगळा आहे. स्वअब्जाराच्या दृष्टीने सुद्धा सार आसार वेगळा आहे. काय मृदंगाच्या दृष्टीने सारासार काय आहे? तालात मृदुंग वाजवणं हे त्यांच्या दृष्टीने सार आहे आणि बेतालात मृदुंग वाजवणं आसार आहे. माऊली महाराजाच्या दृष्टीने स्वरात गायन करणं सार आहे आणि बेसुरात गायन करणं आसार आहे. माझ्या दृष्टीने इकडच्या तिकडच्या टप्पा सासू सुनाच्या गप्पा हाणणं हे काय आहे? आसार आहे. आणि भगवंताचं चिंतन संत महात्म्याचं चिंतन सांगणं हे काय आहे? सार आहे. तुमच्या दृष्टीने झोप घेणे हे सार आहे. काय सार आहे का नाही? माना हलवला तुम्ही तर झोप घेणं सार आहे नाही महाराज. जागर राहणं हे सार आहे. एकाग्र श्रवण करणं हे सार आहे आणि इकडं तिकडं बघणं आसार आहे. बिडल बिडल प्रामुख्याने ज्ञानोबराय 4 दृष्टांत सारा आणि आसाराचे सांगतात. त्या ओव्या मला पाठांतर नाहीत पण छोट्या माऊलीच्या मुखातून ऐकलेल्या आहेत. काय? पहिला दृष्टांत आहे शेतकऱ्याचा, दुसरा दृष्टांत आहे राजहंसाचा, तिसरा दृष्टांत आहे सोनाराचा आणि चौथा दृष्टांत आहे सुगरणीचा. पहिला दृष्टांत शेतकऱ्याचा. आपण तुम्ही सगळे सर्व शेतकरी आहोत का वकील आहोत? कोण वकील आहे का इथं? होते गेले ते म्हणा. आपण सर्वसामान्य शेतकरी आहोत. आपण खळ्याच्या टायमाला काय करतो? सारा अनासार निवडतो का नाही? खळं कळत आहे ना? खळं तुम्ही अमेरिकेतून नाही ना आले? पोरवाडीचे मान डोला थोडं मान डोला. खळ्याच्या टायमाला काय करतो? 6 रुपये बीज ग्रहण करतो आणि 8 रुपये भुसकट 8 रुपये फलकट काय करतो?
बाजूला करतो. म्हणजे सार आणि असाराचं निवड कोण करतो? शेतकरी करतो. दुसरा दृष्टांत आहे राजहंसाचा. राजहंस नावाचा असा एक पक्षी आहे. त्या राजहंस नावाच्या पक्षाला दूध आणि पाणी एकत्र करून एका पातेलीमध्ये ठेवलं. तो शोषण करतो, पण एका चुंचुई वाटे तो काय करतो? पाणी बाजूला करतो आणि दूध ग्रहण करतो. दूधच पितो तो महाराज. त्याला दूध आणि पाणी एकत्र मिक्स करून दिल्यावर फक्त दूध पितो, पाण्याचा त्याग करतो. म्हणजे राजहंसाच्या दृष्टीने दूध काय आहे? सार आहे आणि पाणी असार आहे. तिसरा दृष्टांत सोनाराचा सांगितलेला आहे. सोनारा काय? सोनाराला हिरा आणि गारगोटी मिक्स करून दिल्या. असं म्हणतात की हिरा आणि गारगोटी दिसायला सारखे असतात, पण आपल्याला हिरा आणि गारगोटी दिल्यानंतर आपण हिरे सोडतो, गारगोटी गोळा करतो, असे आपण माणसं आहेत. पण तेच सोनारापाशी नेलं, सोनार काय करतो? हिरे ग्रहण करतो आणि गारगोटी बाजूला करतो. म्हणजे 6 रुपी हिरा जवळ करतो, असा रुपी गारगोटी बाजूला करतो. चौथा दृष्टांत आहे सुगरणीचा. सुगरण कोणाला म्हणतात? महिला मंडळ कोणाला म्हणतात? सांगा की तुम्ही सुगरण आहेत का नाही? आहेत वाटतं. हसाना विंडूला नवीन काहीच करा ना. थोडं चेहरे फ्रेश ठेवा, मला झोप लागत नाहीत. सुगरण कोणाला म्हणतात? जी सर्व स्वयंपाक व्यवस्थितील तिला ज्ञात आहे, तिला सर्व स्वयंपाक बनवता येतो, अशा स्त्रीला सुगरण म्हणतात. त्याच्यामध्ये काही प्रकार आहेत. काही सुगरणी असतात पण उदाहरण असतात, काही उदार असतात पण सुगरणी नसतात, काही सुगरणी नसतात आणि उदारी नसतात, काही सुगरणी असतात उधारी असतात. उदार नाही बरं, उधार. काही सुगरणी असतात महाराज. काही सुगरण म्हणजे त्यांना स्वयंपाक व्यवस्थित करायला होतं. चांगल्या जिलेबी, बासुंदी, खीर, जामून, काय नाना प्रकारच्या चटण्या पिटण्या लय भारी बोलतात महाराज. लय म्हणजे भयानकच. आम्ही आळंदीला खाल्लंय म्हणून आम्हाला माहिती. तिकडं पुण्याच्या साईडला महाराज बाया मस्त स्वयंपाक बनवतात, पण पोळी अशा बनवतात महाराज, आपल्याकडच्या गावाच्या बाया मसुबाला निवेद्य ठेवतात का तेवढी त्यांच्याकडे पोळी असते, त्याच्यापेक्षा बारीक असते. त्या मसुबाला तरी मोठी निवेद्य ठेवत असत्या, पण त्या बाया इतकुली पोळी करतात. असं बघितलं की पुढचं सगळं चित्र दिसल, इतकुशी पोळी असते महाराज. मग ती चटणी म्हणा, काही नाना प्रकारचे पापड म्हणा, भरपूर करते ते खायला. आता काय सांगा, खाल्लेलं आहे त्याच्यामुळे माहिती आहे का नाही? महाराज मंडळीला माहिती. विडलं विडलं ती सुगरण असते महाराज. आणि जेवायला बसल्यानंतर आपल्यासारखा महाराज बसल्यानंतर, सचिन महाराज सारखा महाराज बसल्यानंतर 2 घासातच खात होते. आणि त्याला जर म्हणलं त्या बाईला म्हणा आणा परत, ते बाई म्हणते आता संपलं महाराज. संपलं. नाजूक थोडं करणं असतं. जेवण होईल का महाराज तिथं? ती सुगरण आहे पण उदाहरण आहे. होईल का जेवण? नाही होईना. महाराज दुसऱ्या प्रकारची असते, उदार असते पण सुगरण नसते. गावाकडच्या महिला प्रत्येक नसत्यात पण असतात काही महिला. एकदा काय झालं सांगू का? मी बी आता कीर्तनकारासारखं सांगतोच. एकदा काय झालं, आळंदीला असताना एका आम्ही कार्यक्रमाला गेलो. तिथं गेल्यानंतर खेड्यातल्या बाया, महाराज आल्यानंतर, पोत्रा झाल्यानंतर कोणी आला, महाराज चला आमच्या घरी चहा प्यायला, चला महाराज चला चला. मग म्हातारी एक भेटली, मला म्हणे चला ना बुवा जेवायला. आलो बरं बरं. काय करता म्हणली? भाकर करते पिठले करते. पिठलं भाकर करता. मला भूक लागली, मी गेलो म्हातारीच्या घरी. म्हातारीच्या गेल्यानंतर म्हातारीचे सगळे नातेवाईक, लेकरं बाळं सगळे पुण्याला होते कामाला, आणि ती आपली म्हातारी झोपडीमध्ये राहत होते. मग तिनं मस्त भाकर केली आणि भाजी केली. भाजी भाकर केल्यानंतर आजीनं मला वाढल्यानंतर मी भाकर बघितलं तर गाडीचं चाक. मग जुनी म्हातारी एवढी मोठी भाकर रटची रट. आता मी त्यावेळेस वाळला होतो, आता झालं गबूची गबू, पण त्यावेळेस लय बारीक होतो. मी असं खुमकून खाल्ली, पण ती मोडाना ना महाराज, अशी वाकितोय तरी मोडाना, अशी वयना मोडाना. आता काय करावं म्हणलं. आजीला म्हणलं आजी भाकर मोडाना ना. म्हणजे आणा इकडं महाराज. त्या आजीनं अशी टपकून केली की भाकरीची 2 तुकडे केली आणि ती मला वाढली. आणि वाढल्यानंतर मग ते बेसन होतं तिखट जाळ महाराज. असं तिखट होतं भयानकच. मला बघायचंच काम नाही, मी खाल्लंय म्हणून सांगतोय. आणि मग ते घास उचलला, बेसनामध्ये टाकला आणि खायला गेलो. आणि खायला गेल्यानंतर त्या घासाच्या भोवती म्हातारीचे 2 लेकरं खेळत होते. झोका. कोणते? मग एक पांढरा केस आणि एक काळा केस, असे झोका खेळत होते. झू बाळा रे झू. मी आजीकडे बघतो ना, आजी माझ्याकडे बघती. आजी म्हणते जाऊ द्या महाराज, म्हातारी कुठं दिसतंय काय ह्या म्हातारीला, खा आपलं, होईन का जेवण. विडलं विडलं. मला सांगण्याचं तात्पर्य ती आजी काय आहे? उदार आहे. तिच्या अंतकरणात
देण्याची ताकद आहे, उदारता आहे, पण सुगरण नाही, तिचं जेवण होणार नाही. तिसऱ्या क्रमांकाची आहे ती उदारी नसते आणि सुगरणी नसते. तिला काय म्हणतात? आपल्याकडे काय म्हणतात? उंडवकळ. उंडवकळ म्हणतात. ती सुगरण बी नसते आणि उधारी बी नसते. त्या उंडवकळीचा विचारच नको. आणि चौथ्या क्रमांकाची असते ती सुगरणी असते आणि उधारी असते. ज्ञानोबा म्हणतात सुगरणी आणि उधारी रसज्ञ आणि जेवणारे. महाराज, एक सुगरण असावी आणि दुसरी उदार असावी महाराज, तरच जेवण होतं. तिच्या देण्याची ताकद असावी आणि स्वयंपाक चांगलं बनवण्यास सुद्धा ताकद असावी. आणि रसज्ञ आणि जेवणारा, पुढे सुद्धा रसज्ञ चव जाणणारा जेवणारा असावा. नाही तर काय नाही, त्याला मीठ कळलं पाहिजे, खरट कळलं पाहिजे, आळणी कळलं पाहिजे. नाही तर मग काय नाही, भजे एकत्र करतो, गुळवणी एकत्र करतो, भात एकत्र करतो, पोळी एकत्र करतो आणि दाबितो. काय त्याला ते काय उपयोग आहे त्या सुगरणीचा? स्वयंपाक इतका करून रसज्ञ आणि जेवणारा दोन्ही बी असावे. विढल विढल. मला सांगायचंय सुगरणीच्या दृष्टीने सार असार काय आहे. सुगरणीच्या दृष्टीने सार असार, ती जर दही घुसळत असेल तर लोणी तिच्या दृष्टीने सार आहे आणि असार ताक आहे. ती लोणी ग्रहण करते का? सारूपी लोणी ग्रहण करते, असारूपी ताक बाजूला करते. म्हणून काय करा तुम्ही? सार आणि असाराचा विचार करा. हां, तुम्हाला कळलं का नाही सारा आणि असार? नाही कळलं? हां, दोन दृष्टांत सांगतो आता मजेशीर. एकदा भजन करा. पुंडलिक विठ्ठल विठ्ठल पुंडलिक हरी विठ्ठल श्री तुम्ही नुसतं साराचा विचार केला तरी दुःख पावाल, नुसता असाराचा विचार केला तरी दुःख पावाल. तुम्हाला सार आणि असाराचा दोन्हीचा विचार करावा लागेल. बाबा गोष्ट सांगायची. काय सांगायची गोष्ट? म्हणे एक तरुण होता, बेरोजगार तरुण होता. कामधंदा काही नव्हतं त्याला, काही नव्हतं. आपलं लग्न झालेलं होतं इकून तिकून, आणि लग्न झाल्यानंतर मुळे तो आपला घरी बसायचा आणि विचार करायचा. काय विचार करायचा? एकदा का होईना पण गाडी घ्यायची, एकदा का होईना पण गाडी घ्यायची, एकदा का होईना अशी गाडी घ्यायची. त्यानं एक दिवसभर विचार केला आणि दिवसभर विचार केल्यानंतर घरी गेला. बायकोने पिठलं भाकर बनवलेलं होतं. बायकोने जे पिठलं भाकर बनवलं होतं त्यानं खाल्लं आणि खाल्ल्यानंतर तो झोपी गेला. आणि त्याला स्वप्न पडलं. काय स्वप्न पडलं? आपण बीडला शोरूमला गेलो, शाईन नावाची 1.5 लाखाची गाडी घेतली आणि स्वप्नाचा काय नेम आहे? आपण ज्याचं दिवसभर चिंतन करतो तेच आपल्याला स्वप्न पडतं. त्याला स्वप्न पडलं, बीडला शोरूमला गेलो, शाईन नावाची गाडी घेतली आणि शाईन नावाची गाडी घेतल्यानंतर तिकूनच बायकोला फोन केला. अगे पूजेचं ताट तयार ठेवून अर्ध्या तासात मी गाडी घेऊन आलो. बायको म्हणली या पेढे वगैरे घेऊन या, मी सर्व तयारी करते. आला, पूजेची तयारी सुरू केली, गाडीची पूजा केली, सर्व गाव पायाला आलो. अरे बापरे म्हणले, शामराव खायची सोय नसताना सुद्धा शामराव 1.5 लाखाची शाईन गाडी घेतली, काय मजल मारली म्हणले. राव लईच मजा झाली म्हणले. मग सर्व गाव पाहायला लागलं आणि गाव पाहत असताना शामरावला वाटलं आपलं गावापुढे वजन टाकावं म्हणून बायकोला म्हणला मागं बस. बायको बसली आणि म्हणला व्यवस्थित बस, हा पदर किदर कोस पडशील. ते म्हणजे अहो बसले चला. पण हे कुठं चाललं होतं? स्वप्नात. एवढं ध्यानात राहू द्या. कुठं चाललं होतं? स्वप्नात चाललं होतं. बायकोला म्हणला पदर किदर कोस पडशील. बायको म्हणली ठीक आहे बसा व्यवस्थित. त्याला वाटलं आता 4 लोक माझ्याकडे बघायला लागलेत, बायको पाठी मागं बसली म्हणून वजन पडावं म्हणून जोरात किक मारतो. जशी जोरात किक मारतो तशा अंगावरच्या गोदाड्याचे 2 तुकडे करतो. टरा 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 त्या गोदाड्या फाडतो. गोदाड्या फाडल्यानंतर बायको खाली बघती, काय म्हणले माझ्या लग्नात माझ्या बापानं आंदन दिलेली एकच गोदडी हा टर फाडतोय. ते म्हणते अहो काय झालं म्हणला तुला काय कळतंय? म्हणला घ्या बस. पहिल्या किक मध्ये नाही झाली पण दुसऱ्या किक मध्ये जोर लावून करतो आणि दुसरी किक पहिल्या किक पेक्षा जोर लावून चिंध्याच करतो. सगळ्या गोदड्याच्या चिंध्या त्याच्या रूम मध्ये. ती बायको म्हणते अहो काय झालं बघा ना खाली. ते म्हणतो गबस ग. शेवटी बायकोला का राग आला, बायको कॉलला जाते अहो बघा खाली काय, माझ्या बापाने अंधन दिलेली गोदडी तुम्ही तुकडे केले. खाली पाहतो तर काय गोदडीच्या चिंध्या. हा मला सांगायचं तर विचार कोणता केला? साराचा विचार केला. हा गाडी पाहणं हे सार आहे. काळाची गरज आहे.
पण दुःख पावला. असाराचा विचार केला का? नाही. दुसरा दृष्टांत आहे, असाराचा विचार करतो. कोण? एक शून्य डॉक्टर होता, चांगला PhD करून आपल्या मुंबई पुण्याला शिकून एका गावामध्ये हॉस्पिटल काढलं. 2 मजली हॉस्पिटल काढलं महाराज. एक कॅबिन केली, कॅबिनीच्या खिडकी केली आणि त्या खिडकीपासून असे 20-25 जनावरं जात होते का पाटलाचे. आणि जनावरं जात असताना त्याच्यात ते काही म्हशी होत्या आणि त्या म्हशीपैकी काही एका म्हशीचं शिंग असं वाकडं होतं महाराज, असं आणि पुन्हा असं आलेलं होतं. आणि तो डॉक्टर त्या म्हशीकडं पाहायचा, रोज त्या म्हशीकडं पाहायचा आणि विचार करायचा, ह्या म्हशीचं शिंग कसं आहे आणि ह्या म्हशीच्या शिंगामध्ये माझं मुंडकं अडकेल का. काय करायचा? विचार करायचा, म्हशीच्या शिंगामध्ये माझं मुंडकं अडकेल का. तो विचार करू करू बेजार झाला महाराज, अडकत. मग निश्चयाचे बळण तुका म्हणजे हेची पळ गेला दुसऱ्या मजल्यावर. आणि दुसऱ्या मजल्यावर गेल्यानंतर म्हशी येत आहे असं पाहिल्यानंतर त्यानं उडी हाणली. जशी म्हशीनं उडी हाणली की म्हैस उधळली महाराज. आणि म्हैस उधळल्यानंतर हा बी उधळला ना, खाली पडला. उधळलंच आहे ना आपल्याकडे, उधळलीच म्हणतात ना. कुठं कुठं खेकाळली म्हणते, कुठं किंचाळली म्हणते, कुठं बोंगाळली म्हणते. बरं आहे आपल्याकडे उधळली. म्हैस उधळली ना महाराज. जशी उधळली तसा तो पडला महाराज. दात पडले, नाकातून रक्त आलं. सर्व अवतीभोवती गावकरी जवळ गेले. म्हणजे डॉक्टर साहेब कसं काय झालं? तर डॉक्टर साहेब बेसुस्त, त्याला बोलता येईना, चालता येईना. दवाखान्यात नेला, त्याच्या नाही पण तालुक्याच्या ठिकाणी नेलं. 5-6 दिवस ते डॉक्टर बेसुस्त अवस्थेमध्ये. सुद्धा आल्यानंतर डॉक्टरला विचारलं, डॉक्टर असे कसे पडले हो दुसऱ्या मजल्यावरून? डॉक्टर म्हणला, असे कसे पडलो म्हणजे गेली 6 महिने झालं विचार करीत होतो त्या म्हशीच्या शिंगामध्ये मुडकं अडकेल का, त्यामुळे पडलो. महाराज विचार कोणता केला त्यानं? असाराचा विचार केला, साराचा विचार केला नाही. साराचा विचार केला असता तर दुःख पावला नसता. त्यानं विचार करायला पाहिजे होतं की म्हशीच्या शिंगामध्ये मुडकं अडकून आपला काही उपयोग नाही. दुःख पावला हा बेरोजगार तरुण, त्यानं साराचा विचार केलं, गाडी पाहिजे, पण असाराचा विचार केला नाही की आपण बेरोजगार तरुण आहोत. म्हणून तुकोबराय म्हणतात, तुम्ही नुसता साराचा विचार करू नका, नुसता असाराचा विचार करू नका, साराचा विचार करा. चांगल्या आणि वाईटाचा विचार करा, उत्तम अधमाचा विचार करा, कनिष्ठ श्रेष्ठाचा विचार करा. दोन्हीचा विचार करा. आपल्याकडे शाळेकडे प्रश्न असतो महाराज, खालील दिलेल्या विधानापैकी चूक की बरोबर आहे ते ओळखून विधान लिहा. शासकीय सुद्धा लेकरांना सांगतं तुम्हाला बरोबर आणि अबरोबर आहे ते लिहा. पण त्या काळामध्ये तुकोबरायनी साधकांना सांगितलं काय, तुम्ही चूक आणि बरोबर ओळखा. म्हणजे सार आणि असाराचा विचार करा. आणि विचार करून काय करा, काय करा विचार करून? चहा प्या नाही मला. सारासार केव्हा करायचा? लवकरात लवकर. उठाउठी शब्द घातलाय. कारण उठाउठी का घातलाय? कारण आयुष्य किती महाराज, आयुष्य फक्त अल्प आहे. अल्प आयुष्य मानवदेह. शत गणिले ते अर्ध रात्र खाय, मध्य बालत्व पिडा रोगशय, मग भजनास उरले काय पाहेगा. आधीच आयुष्य 100, त्याच्यामध्ये झोपेमध्ये जातं, पुन्हा खेळण्यामध्ये जातं, रोगामध्ये जातं, संसार करण्यामध्ये जातं. आणि मग हे सर्व आयुष्य गेल्यानंतर काय राहतं? म्हणून तुकोबराय म्हणतात लवकरात लवकर सारा करावा विचार, करावया पार भवची. क्षणक्षणी हाजी करावा विचार, करावया पार भवची, करावया पार भवची. क्षणक्षणी हाजी करावा क्षणोक्षणी हाची विचार करावया पार भवसिंधू. महाराज लवकरात लवकर, कारण अल्प आयुष्य कमी आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात सार विचार करा उठाउठी. पण उठाउठी करून काय करायचं तुकोबराय? नाम धरा. कोणतं नाम धरायचं? कंठामध्ये धरा. पण कोणतं नाम धरायचं? मसोबाचं काय आसरायचं का सटवायचं? कोणतं धरायचं? आमच्याकडे देवत भरपूर आहेत महाराज. आमच्याकडे काय कचून देवत आहेत, जिकडं तिकडं देव आहेत महाराज. मसोबाई, आसराई, सटवाई, यमाई
ह्याचं नामस्मरण करायचं का नाही? तुकोबराय म्हणतात. तुकोबराय म्हणतात सारासार विचार करा उठावटी नाम धरा कंठी विठोबाचे. अहो तुकोबराय विठोबाचंच नाम का धरायचं? कारण इतर देवते आहेत ना, भरपूर देवते आहेत, त्या देवताचं आम्ही नामस्मरण करू नाही. तुकोबराय म्हणतात विठोबाचं का धरायचं? कारण विठोबाचं नाम कसं आहे? सार आहे. सार 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 विठोबा नाम तुझे सार, म्हणून शुळ पाणी जपतसे वारंवार. अहो तुकोबराय तुम्ही नुसतं सार आहे म्हणून पांडुरंगाचं नामस्मरण करायचं का? नुसतं सार आहे नाही. तुकोबराय म्हणतात चांगले नाम गोमटे रूप चांगलंय गोमटय निवती डोळे हरती ताप विठ्ठल विठ्ठल हा जप प्रगटे स्वल्प अतिसार. स्वल्प आहे सोपं आहे, काय कष्ट करायची गरज नाही, विठ्ठल नामस्मरण करायला सोपं आहे. बरं ठीक आहे. तुकोबराय तो म्हणतात सारा आणि असाराचा विचार करू आम्ही. उठाउठी म्हणतात, लवकरात लवकर म्हणतात. हो लवकरात लवकर करू. विठोबाचंच म्हणतात, विठोबाचंच नामस्मरण करू. सगळं तुमचं ऐकू, पण ह्याच्यापासून आम्हाला फल काय? कारण की आमच्या घरचा बाळ्या, हे हसू नका शांत बसा. बिडवलं बिडवलं विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. कारण आमच्या घरच्या बाळ्याला काय करावं लागतं? पावशेर साखर आणले म्हणून बाळ्या काय म्हणतो? पावशेर काय पण किलोभर आणतो, पण मला रुपये द्या. हो आमच्या घरच्या बाळ्याला पावशेर साखरेच्या पाठीमागे 1 रुपया फलाची अपेक्षा करतो. आणि तुकोबराय तुम्ही तर आम्हाला एवढा कुटाणा सांगितलाय, साराचा विचार करायला सांगितलाय, लवकरात लवकर करायला सांगितलंय, विठोबाचं नामस्मरण करायला सांगितलंय, पण त्याच्यापासून आम्हाला फल काय? ते फल अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. तयाच्या चिंता निरसेला संकट, तयाच्या चिंता निरसेला संकट, चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भव सिंधू. कशाच्या चिंतने? तयाच्या घातलाय. तयाच्या म्हणजे कशाच्या? तयाच्या म्हणजे नामाच्या. नामाच्या चिंतने निरसेल संकट. निर्शेल शब्द घातलाय. निर्शेल म्हणजे जुन्या काळातला हा शब्द आहे. एखादी माता माऊली जर एखाद्या चुलीवर दूध तापवत असेल आणि ते दूध जर उतू गेलं किंवा तापलेल्या चुलीवर ते दूध कमी झालं, ती माऊली काय म्हणते? अहो आमचं दूध निरसलं. निरसलं म्हणजे कमी झालं. त्याप्रमाणे हे तुकोबरायांचं वाक्य आहे. तुमचं दुःख एकदम नाहीसं होणार नाही, कारण संसार म्हणले तर दुःख भोगावंच लागेल, पण ते दुःख कशाच्या चिंतने? नामाच्या चिंतने कमी होईल. तयाच्या चिंतने निरसेल संकट. आता संकट कोणतं? उठाउठी शब्द घातलाय पहिल्याच चरणामध्ये. उठाउठी म्हणजे अल्पायुष्य. नामाच्यामुळे काय होतं? आयुष्य वाढतं. यम पळून जातो, काळ पळून जातो. नामस्मरण करण्याच्या जो नामस्मरण करतो त्याच्यापाशी काळ जवळ येत नाही. म्हणून उठाउठी शब्द त्याच्यावरती हे काळ रूपी संकट तुमचं निरसेल आणि तराल दुर्गट भव सिंधू.
कोणता भवसिंधू? शिंदपणा नदी की आपला माजलगावचं शिंदपणा धरण? हा नारा हे नाही महाराज. कोणता तराल? दुर्गट असणारा, अत्यंत कठीण असणारा, अत्यंत महाभयानक असणारा भवरूपी सागर तुम्ही सहज लीलेने तरणार महाराज. किती कठीण आहे, महाकठीण आहे महाराज. मोठे मोठे साधू ह्या सागरामधून तरुण जाण्यासाठी निघाले महाराज, पण कुणी ह्या सागरामध्ये तरुण गेलं नाही महाराज. हा मोठे मोठे ह्या सागरामधून तरुण जाण्यासाठी निघत असताना फसले महाराज. ज्या ब्रह्म अचळाचा अधाडा, पहिल्या संकल्प जलाचा उबाडा, सेवेची महाभूताचा बुडबुडा साना आला. जे सृष्टी विस्ताराची योगे, चढत काल कलेनेची वेगे, पर्वती निवर्तीची तुंगे, तटी सांडे. एकी व्यजन क्रियेची पेटी, बांधुनी घातली पोटी, ते स्वर्ग सुखाचे कपाटी सिरकावणी ठेली. एकी मोक्ष लागाव्याच्या आशा, केला कर्म बाह्याचा भरवसा, परी ते पडले वळसा विधी निषेधाच्या महाराज. मोठे मोठे साधू महात्मे ह्या भवरूपी सागरामधून तरुण जाण्यासाठी निघाले, पण तरले नाही महाराज. ते बुडाले. कुणा कुणाला स्वर्गरूपी कपार लागली, कुणा कुणाला मोठे मोठे माशानं गिळून टाकलं, कुणाला कुणाला मोठे मोठे डोह लागले. त्या भवरूपी सागरामध्ये गेले महाराज. पण तरलं इथं कोण? इथं एकच लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, त्या ऐलीची तडी सरले माया जाळ. इथं एक जण तरला, जो भगवंताचं नामस्मरण करतो, जो भगवंताला सर्व भावाने शरण जातो, हाच तो ह्या सागरामध्ये तरुण झाला. नवे नवे ह्या सागरामध्ये तरुण जाण्यासाठी भगवंत म्हणतात, स्वतः मी तरुण नेतो त्याला, स्वतः मी नावाडी होतो, मी स्वतः ड्रायव्हर होतो. नामाच्या सहस्रावरी, नावा या उदारी, सजुनी संसारी तारूप घालू. जया सद्गुरु तारू पुढे, जे अनुभवाचे कासे गाडे. भगवंत त्याला तारुण नेतात, पण कशामुळे? नामामुळे. म्हणून काय करा तुम्ही? काय करा? नामस्मरण करा. हो तुकोबर आहे. तुम्ही म्हणतात हे संकट दूर होईल. ठीक आहे, संकट दूर झालं, पण एक अडचण आहे. काय अडचण आहे? अहो तुकोबर आहे, कोणत्याही गोष्टीला अधिकार लागतो हो, अधिकाराशिवाय नाहीये. पण आमचा अधिकार नाहीये तेवढा. आम्ही ब्राह्मण नाहीत, आम्ही उच्च शिक्षित नाहीत, आम्ही दिसायला सुंदर नाहीत, आम्ही श्रीमंत नाहीत, आम्ही उच्च कुळातले नाहीत. जमेल का? तुकोबराय म्हणतात जमतय ना. ज्या कुळामध्ये आहेस तसाच राहाय आणि भगवंताचं नामस्मरण कर. अभंगाचं तिसरं चरण. जन्मोनिया कुळी भजे मरे नाम, जन्मोनिया कुळी भजे स्मरे नाम, जन्मोनिया कुळी भजे स्मरे नाम, जन्मोनिया
जलमुनिया कुळी वाचेस परे राम दर्याहाची नेम अहर्निशी. तुकोबराय म्हणतात काय गरज नाही, तुमचा प्रश्नाचं उत्तर मी मानलेलं आहे. तुम्ही जर शूद्र कुळामध्ये आलेला असाल, तुमचं कुळ जर कमी असेल किंवा तुम्ही कमी जातीमध्ये आलेला असेल, ह्याचा गरज नाही. संप्रदाय मानित नाही. ऊच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखुडिया. दाशी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी दैत्या घरी रक्षी पल्लादासी. 18 कुळीचे 18 पगड जातीचे संत महात्मे या संप्रदायामध्ये आहेत आणि होऊन गेले. त्यामुळे हा संप्रदाय जातीला मानत नाही. आता हा जातीला मानायला गेला महाराज, कठीण झालंय आता. संप्रदायामध्ये जात आली, संत महात्म्याने इथपर्यंत जात बाजूला केली, पण ह्या संप्रदायामध्ये काहीच लोकांनी जातीसाठी, ह्या संप्रदायामध्ये जातीसाठी काय चाललं, जात चालू राहिली. जाऊ द्या, आपला विषय नाही. पण तुकोबराय म्हणतात महाराज जातीचा प्रश्न नाही, जन्मुनिया कुळी. ज्या कुळामध्ये जन्माला आहेस किंवा ज्या जातीमध्ये जन्माला आहेत तसाच राहाय आणि नामस्मरण कर. ज्ञानोबराय सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये 2 ओवीचा दाखला देतात. ज्ञानोबराय म्हणतात अगा कुळाचा चोकटपणा न लगा अभिजात जनी शालगा. का उत्पत्तीचा बाबुगा का सोसवा बाबा का रूपवयसा माझा आतिलेपणे गाजा एक भाव नाही माझा तरी ते पल्लार. ज्ञानोबराय म्हणतात अरे नामधारकाला किंवा परमात्म्याच्या वाटेवर निघणाऱ्या साधकाला जात नाही. आगा कुळाचा म्हणे नाही जाती सवे काम त्याचे मुक्ती नाम तोची धन त्याचे मुक्ती नाम तोची धन त्याचे मुक्ती नाम तोची धन. तुका म्हणे नाही आधी जहे मान त्याचे मुक्ती नाम तोची धन त्याचे मुक्ती तुका म्हणे नाही जाती सवे काम. तुका म्हणे नाही जाती सवे काम. महाराज जातीचा प्रश्न नाही महाराज. हा हे मागं पुढे कसं होते. आगा कुळाचा म्हणजे कुळ तुम्हाला लागत नाही. पुराणातले उदाहरण सांगायचं गेलं तर भगवंत कुळाचा विचार करत नाही, पांडवाचा विचार करा. पांडवाचं कुळ काय होतं महाराज. सत्यवती त्याची आजी का पणजी, लग्नाच्या आधी मूल झालेलं व्यास, त्यापासून ते पांडवाचं. पुन्हा ते खूप प्रकरण ह्याच्या व्यासापासून त्यांची उत्पत्ती झालेली आहे. कुळ पवित्र नाही पांडवाचं, पण परमात्म्याने त्या कुळाचा विचार केला नाही, त्यांच्या भक्तीचा विचार केला. आगा कुळाचा चोकटपणा लगा अभिजात जनी शालगा. अभिजात जनी शालगा म्हणजे पिता एका जातीचा आणि माता एका जातीचं, आणि त्यापासून जर मुलगा उत्पन्न झाला असेल त्याचा सुद्धा विचार केला नाही महाराज. पुराणामध्ये उदाहरण आहे. एकदा काय झालं, मोघलाच्या काळामध्ये एक हिंदू स्त्री आणि एका मुस्लिम पुरुषाचं दोघांचं विवाह झाला. आणि विवाह झाल्यानंतर ते दोघं एकत्र राहू लागले. आणि एकत्र राहू लागल्यानंतर त्या हिंदू स्त्रीला त्या मुस्लिम पुरुषापासून मुलगा झाला. गर्भवती राहिली ती स्त्री. हा 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 करता 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 जिकडे तिकडे बातमी पसरली की हा स्त्री गर्भवती आहे. असं करता करता त्या मुस्लिम पुरुषाने आपल्या लज्जा झाकण्यासाठी त्या स्त्रीला सोडलं, त्याग केला त्या स्त्रीचा. ती स्त्री लज्जित झाली आणि ही बातमी कळाली कुणाला, जनार्दन स्वामी यांच्या पत्नीला. हे कोण जनार्दन स्वामी? नाथ महाराजांचे गुरु. जनार्दन स्वामीच्या पत्नीला कळल्यानंतर जनार्दन स्वामीच्या पत्नीने त्या स्त्रीला बोलवलं आणि बोलवून सांगितलं की माझ्या पद्धतीने वाघ, ह्या बाळाला जन्म देण्याचा पूर्ण अधिकार तुला आहे, ह्या बाळाचं पोषण मी करते. कारण जनार्दन स्वामी ही राजवाड्याचे मालक होते आणि त्या मालकीन होत्या. काय, ह्या बाळाचं मी पूर्ण पालन पोषण करते, पण माझ्या पद्धतीने माग. काय, एक कट रचायचा आहे. कोणता कट? काही नाही म्हणणी.
तो पैठणचा नात आहे. तो नात सारखा माझ्या पतीच्या अवतीभोवती फिरतो, सारखा माझ्या पतीच्या अवतीभोवती फिरतो, त्यांशी बोलतो आणि त्यांच्याशी बोलत असताना मला माझ्या पतीशी वेळ भेटत नाही. त्यामुळे मी काय करते, तुझ्या गर्भातलं बाळ आहे ते फक्त तू नाताचं म्हणून सांग, एकनाथ महाराजाचं म्हणून सांग. त्या स्त्रीने लालचे पोटे होकार दिला. ठीक आहे मी म्हणते. आणि त्या स्त्रीने बोंबाबोंब सुरू केली की हे पोटातलं बाळ नाताचं आहे. हा करता करता जिकडे तिकडे बातमी पसरली, नाथ महाराजांची चर्चा होऊ लागली आणि ही बातमी जनार्दन स्वामीला कळाली. जनार्दन स्वामीने नाथ महाराजांना बोलवलं आणि सांगितलं, काय आहे नाथ महाराज? म्हणले मला काही माहीत नाही, बोलवा त्या स्त्रीला. त्या स्त्रीला बोलवलं आणि त्या स्त्रीला बोलावल्यानंतर त्या स्त्रीने सांगितलं की बाई तुझ्या पोटातला गर्भ कोणाचा आहे? तिने सांगितलं माझ्या पोटातला गर्भ नातांचा आहे. नाथ जवळ आले. नाथ म्हणले हा गर्भ माझा नाही. मी सांगण्यापेक्षा हा पोटातलाच गर्भ सांगेल की ह्याचा बाप कोणी आहे. असं म्हटल्यानंतर नाथ महाराजांनी त्या पोटातल्या गर्भाला आवाज दिला, सांगा तुमचे पिताश्री कोण आहे? त्या पोटातल्या गर्भाने आवाज दिला, अमुक अमुक माझा पिता आहे. त्या मुस्लिम पुरुषाचं नाव घेतलं, नाथ महाराजाला सोडून दिलं. एकतर्फे नाथ महाराजांनी त्या गर्भाला आवाज दिला. त्या गर्भावर नाथांचा काय झालेला होता? आशीर्वाद पडलेला होता. कालांतराने स्त्री ती प्रस्तुत झाली आणि प्रस्तुत झाल्यानंतर त्या स्त्रीला पुत्र झाला आणि त्या पुत्राचं नाव ठेवलं लतीफशाह. विठ्ठल 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 विठ्ठल. जे लतीफशाह महाराज तुकोबराजांचं वर्णन केलेलं आहे तेच लतीफशाह महाराज, संत लतीफशाह महाराज हळूहळू मोठे झाले आणि मोठे झाल्यानंतर मुसलमानाचा पोरग म्हणून हे लोक त्यांना नावं ठेवू लागले किंवा त्यांचं लतीफ म्हणून मुसलमानाचंच नाव ठेवण्यात आलं. आणि ते गळ्यामध्ये काय करायचे, नाथ महाराजाचा अनुग्रह झाल्यामुळे गळ्यामध्ये एक भगवान विष्णूचा फोटो काय करायचे, अडकायचे आणि अडकून घरोघरी जाऊन जय श्रीकृष्ण भजन करायचे. असं करता 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 त्या मुस्लिम काळातल्या अकबराला ही बातमी कळाली की आपला कुणीतरी एक व्यक्ती, मुस्लिमाचा व्यक्ती हिंदूचं नामस्मरण करत आहे. असं म्हटल्यानंतर त्या लतीफशाह महाराजांना बोलवलं आणि सांगितलं, अरे तू अल्लाह अल्लाह करायचं, तू राम राम काय करतोस? ते म्हणले नाही, मला वरच्या ब्रह्मदेवाने जरी येऊन सांगितलं तू अल्लाह अल्लाह सोड, मी अल्लाहला सोडू शकत नाही, कारण की माझी वाचा काय झाली आहे त्या भगवंताच्या ठिकाणी रोखली आहे. त्यामुळे मी नामस्मरण सोडू शकत नाही. काय एवढी भक्ती तुझी, कशामुळे त्या परमात्म्यावर एवढी तुझी भावना? काय करू शकतो तुझा परमात्मा? काही करू शकतो, काय करू शकतो, काही करू शकतो, काही करू शकतो. बरं तो राजा न्याय निवडत असताना मुस्लिम राजा होता, पानाचा विडा खात होता. पानाचा विड्याकडे पाहिलं आणि सांगितलं, हा बघ हा पानाचा विडा आहे, तुझा तो फुटू गळ्यामधला देव पानाचा विडा भक्षण करेल का? हो, का ना भक्षण करेल, आणा इकडे. असं म्हटल्यानंतर संत लतीफशाह महाराजाने तो पानाचा विडा घेतला आणि भगवंताला प्रार्थना केली. आणि भगवंताला प्रार्थना केल्यानंतर भगवंत साक्षात तिथे आले आणि लतीफशाह महाराजाच्या हातातला पानाचा विडा भक्षण केला. विठ्ठल विठ्ठल अगा कुळाचा चोकटपणा न लगा, अभिजात धनी शालगा, का उत्पत्तीचा वावगा, का सोसुहा. तुमची उत्पत्ती कशापासून झाली याचा सुद्धा विचार करत नाही. कानोपात्राचं आपल्याला उदाहरण माहीत आहे महाराज. शब्या नावाची वेश्या आणि त्या वेश्येपासून झालेले संत कानोपात्रा, पण त्यांना सुद्धा भगवंताने द्वारामध्ये स्थान दिलं. उत्पत्तीचा विचार भगवंत करत नाही. का रूपवयसा माझा, भगवंत रूपाचा विचार करत नाही. कुणी जर म्हणत असेल मी काळा आहे, नकटा आहे, ठेंगणा आहे, माझा परमात्मा मला प्राप्त होईल का? नाही महाराज. वंगळ तरी कुबजी सिरत, भ्याड तरी अनंत बहुपापा. अर्ध वाकलेली कुबची होती, काय कुबजा होती, कुबडी होती ती. अंगातून दुर्गंध येत होता आणि दुर्गंध येत असताना पण भगवंत तिच्याशी रत झाले. भगवंताने तिला दर्शन दिलं. का रूप वयसा, वयाचा विचार करत नाही. लहान आहे का मोठा आहे आपण विचार करतो. लहान लेकरू असलं तर आपण म्हणतो वय बाजूला,
आणि मोठा माणूस आलं की म्हणते या पत्रवाळीवर बसा. पण वयाचा विचार करत नाही. अगदी 6 वर्षाचे असले बालक प्रल्हाद त्यांना सुद्धा भगवंताने स्वतंत्र अवतार घेतला, नरसिंह अवतार घेतला. का रूपवयसा माझा आतिलेपणे गाजा. आतिले म्हणजे श्रीमंती. हां, आपण श्रीमंताला मान देतो पण भगवंत श्रीमंताला विचार करत नाही. अत्यंत दरिद्री असलेले गरिबी असणारे सुदामा त्यांना सुद्धा भगवंताने दर्शन दिलं. आतिले गाजा. गाजा म्हणजे प्रसिद्धी. हां, व्हॉट्सअपवर किती लाईक, फेसबुकवर किती लाईक, यूट्यूबवर किती लाईक, असं भगवंत विचार करत नाही, काही विचार करत नाही. म्हणून तुकोबराय म्हणतात काय करा, हां, जलमुनिया कुळी वाचे स्मरे राम. ज्या कुळामध्ये आहे त्याचं नामस्मरण कर. काही भगवंत विचार करत नाही. पण हे नामस्मरण करत असताना कसं कर, अहरनिशी सांगितले. अहर म्हणजे दिवस, निशी म्हणजे रात्र. रात्रंदिवस ते नामस्मरण कर आणि नामस्मरण करत असताना तुझा उद्धार होईल. यात नवल नाही. पण तुझे कोटी कुळे असतील त्याचा सुद्धा उद्धार होईल. ते महाराज अभंगाच्या कोटी कुळीचे पुनीता, तुका म्हणे 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 कोटी कुळीचे पुनीता, भावगाता गीत विठोबाचे, दयाच्या दिलतणे निरसेल संकटा, दयाच्या दिलतणे निरसेल संकटा, तुका म्हणे कोटी कुळीचे पुनीता, भावगाता गीत विठोबाचे, दयाच्या दिलतणे निरसेल संकटा, दयाच्या दिलतणे निरसेल संकटा, निरसेल संकटा. विठोबा रघुमाई. जय जय विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, जय जय विठोबा रघुमाई. तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत, भावे गाता गीत विठोबाचे. तुकोबराय म्हणतात असं अहर्निशी नामस्मरण केल्यानंतर, दिवस रात्र नामस्मरण केल्यानंतर तुझा उद्धार होईल. यात नवल नाही. तुझे किती कोटी कुळे असो. आपल्याकडे 42 कुळं सांगितलेली आहेत. स्त्रीला काय सांगितले 42, पुरुषाला सुद्धा 42. गुरु ग्रहीचे 21 आणि आपल्या घरचे 21. स्त्रीला माहेरचे 21 आणि सासरचे 21 असे 42 कुळाचा उद्धार सांगितलाय. जी स्त्री पारमार्थिक असेल ती सासरचाही उद्धार करते आणि माहेरचा उद्धार करते. जो पुरुष पारमार्थिक असेल तो गुरुचाही उद्धार करतो आणि आपल्या घरचा सुद्धा उद्धार करतो. पण तुकोबरा म्हणतात 42 नाही हो, कोटी किती कुळ असू द्या पण नामधारकाचे उद्धार होतात. तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत, पण खुंटी घालतात महाराज. खुंटी मधामध्ये काय घालतात, भावे शब्द घालतात. भावे गाता गीत विठोबाचे. श्रद्धेने गायलं पाहिजे, उग बळच नाही. प्राप्ती करायची म्हणून नाही, त्या परमात्म्याची आवड म्हणून गायला पाहिजे. विठ्ठल तुका म्हणे कोटी कुळे ते पुनीत, भावे गाता गीत विठोबाचे. यथामती यथा अवकाश.
दोन शब्द बोलण्याचा प्रयत्न केला. खरं तर मी मोठा कीर्तनकार नाही, मला गावाशिवाय दुसरं कीर्तनच नसतं आहे का नाही. पण गाव माझं बरं आहे बाबा, मला देतंय काय ना काय, होय ना काय बोलायला देतंय, आहे का नाही. असू द्या, आता काळाचं मोठी गरज आहे. आता म्हणजे आता मोठे मोठे कीर्तनकार झाले, चांगले नावाजले शिकलेले कीर्तनकार झाले, त्यामुळे संप्रदाय उंच कोटीला गेला. असो, यथामती यथा अवकाश, विठ्ठल पांडुरंग परमात्म्याच्या द्वारामध्ये सेवेला पूर्ण विराम देतो. काही चुकलं असेल ते माफ करा, आणि जे काही चांगलं असेल ते माझ्या सद्गुरू जोग महाराजांचं आहे. 4 वर्ष त्यांच्यामध्ये शिकलो, ते त्यांचं आहे. इथं उपस्थित झालेली सर्व महाराज मंडळी, आदरणीय हरिभक्त पारायण माऊली महाराज उपस्थित झाले, त्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो. सोपान महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतो. आमच्यासाठी 7 दिवस उपस्थित राहणारे आमचे मित्र हरिभक्त पारायण रामेश्वर महाराज अंतरकर हे उपस्थित झाले, त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. सचिन महाराज, महादेव महाराज, दिनकर महाराज, विश्वनाथ बाबा, अगदी शत्रुघ्न महाराज मिनेकरी, अगदी सोबदारा परोस, ते सगळ्यांच्या ठिकाणी नतमस्तक होतो. पुनश्च विनंती करतो, काही चुकलं असेल ते माफ करा, आणि काही चांगलं असेल ते सद्गुरूच आहे म्हणून ग्रहण करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. चाल घ्या.